भेसळीचे मनसर मुख्य केंद्र. दूध भेसळ रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील मनसर परिसरात दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 13 संशयितांना ताब्यात घेतले असून दूध भेसळीच्या साखळीचा मोठा उलगडा रविवार दिनांक 5 रोजी झाला आहे. प्राथमिक तपासात शिक्रापूर, पिंपळगाव आणि अवसरी परिसरात धाड टाकण्याची चर्चा आहे. तेथील दूध व खवा तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. दर 1000 लिटर दुधामध्ये सुमारे 500 लिटर रासायनिक द्रव्ये आणि शॅम्पू सारख्या पदार्थाचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यातील दूध संकलन करणाऱ्या विविध दूध संकलन केंद्रावर छापे टाकले असून पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संशयितांकडून महत्त्वाचे पुरावे, नमुने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटबाबत पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला टीप मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असे 30 जणांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे 20 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी 5 जिल्ह्यांमध्ये धाड टाकली. या धाडीमध्ये दूध भेसळीचे पुण्यातील मनसर हे मुख्य केंद्र असल्याचे आढळून आले. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी नावे सांगण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयित अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे. याचा शोध सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. दूध हा प्रत्येक घरातील रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. याद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याने आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, भेसळीचे जाळे किती मोठे आहे आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.